स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, कारागृह विभागाअंतर्गत नवीन पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, गट क संवर्गातील वेगवेगळ्या पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि आजच ऑनलाईन अर्ज भरायला सुद्धा चालू होणार आहे. तर कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे, किती पदसंख्या असणार आहे, वेतन श्रेणी काय असणार आहे, वयाची अट, फी काय असणार आहे, त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला दिली जाणार आहे. तर बघा, इथं पदाचं नाव दिसत असेल आणि पुढे तुम्हाला पदसंख्या दिसत असेल. तर अशा प्रकारचे प्रत्येक पदासाठी किती पदसंख्या आहे त्याविषयी सविस्तर माहिती तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. एकूण जर म्हटलं तर एकूण पद किती असणार आहे, 255 पदे असणार आहे. तर या साईडला तुम्हाला सर्व पदांचे इथं वेतन श्रेणी दिसत असेल, पदानुसार किती वेतन श्रेणी असणार आहे. तर ही वेतन श्रेणी स्टार्टिंग असणार आहे, किती स्केलचं पेमेंट भेटणार आहे त्याविषयी इथे तुम्हाला दिलेली माहिती. आणि यामध्ये अजून तुम्हाला इतर महागाई भत्ते असतात, देय भत्ते असतात, त्यांचा समावेश असणार आहे. म्हणजे स्टार्टिंग पेमेंट जे पण इथे दिलेलं असतं त्याच्यामध्ये तुम्हाला 3-4 हजार एक्स्ट्रा भेटतं. इतर महागाई देय भत्ते असतात त्यांचा समावेश असतो. म्हणजे आरामशीर 5-6 हजार प्लस तुम्हाला इथं जास्त पेमेंट असतं, यापेक्षा जास्त. ठीक आहे, म्हणजे पेमेंट देखील तुम्हाला जास्त बघण्यासाठी भेटणार आहे. म्हणजे जर म्हटलं तर हे जे लघुलेखक निम्न श्रेणीचं पद याचं स्टार्टिंग पेमेंटच तुम्हाला 40-45 हजारापर्यंत असणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं प्रत्येक पदाचं थोडं स्टार्टिंग पेमेंट जास्त असतं. फक्त देताना इथं आपल्याला पे लेवल स्केलनुसार इथे पेमेंट दिलेलं असतं. त्यानंतर खाली बघा, अजून महत्त्वाची सविस्तर माहिती आपण बघणारच आहोत. आता यामध्ये जर म्हटलं तर वयाची अट काय असणार आहे, तर कमीत कमी 18 वर्ष असणं गरजेचं असणार आहे आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची सूट असणार आहे. फी जर म्हटलं तर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला खुला प्रवर्गासाठी तर 1000 रुपये फी लागणार आहे. मागासवर्गीय नाहीतर कॅटेगरीचे जे पण विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 100 रुपयाची सूट असणार आहे. त्यांना 900 रुपये फी पे करावं लागणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारची माहिती दिली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याचं वेळापत्रक देखील समोर आलेलं आहे. आजपासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि जर म्हटलं तर शेवटची तारीख असणार आहे किती, 21. ठीक आहे, 21 तारखेपर्यंत रात्रीचं तुम्ही 11:59 अर्ज भरू शकता. अशा प्रकारची सविस्तर माहिती दिली आहे. परीक्षेच्या 7 ते 10 दिवस अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाईल. प्रवेशपत्राविषयी सविस्तर माहिती या ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध केली जाईल आणि बाकीची सविस्तर माहिती तुम्हाला या पेपरच्या कात्रमध्ये दिलेली असेल. आज ऑफिशियल नोटिफिकेशन सुद्धा प्रसिद्ध होणार आहे आणि आजच ऑनलाईन अर्ज भरायला सुद्धा सुरू होणार आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारची कारागृह विभागामध्ये 255 जागांसाठी ही एक नवीन पदभरती बघण्यासाठी भेटलेली आहे. आता यामध्ये अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे. तर आपल्याला गट क संवर्गातील हे पद बघण्यासाठी भेटत आहे. म्हणजेच आपल्याला शैक्षणिक पात्रता 10वी 12वी पदवी या लेवलची असणार आहे. प्रत्येक पदानुसार इथे शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. आज ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, त्यावरती सेपरेट व्हिडिओ आपण टाकणारच आहोत आपल्या चॅनलवरती. त्यामध्ये सविस्तर पदांविषयी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे त्याविषयी माहिती दिलेली असते. ठीक आहे, तर जसं नोटिफिकेशन जारी होईल ऑफिशियल त्यावरती डिटेलमध्ये आपण पुन्हा एक व्हिडिओ घेणारच आहोत. ठीक आहे, म्हणजे 10वी 12वी पदवी यावरती वेगवेगळ्या पदांनुसार शैक्षणिक पात्रता आपल्याला बघण्यासाठी भेटणार आहे. तर अशा प्रकारची ही सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो. त्याचबरोबर मार्केटमध्ये एक नवीन पुस्तक आलेलं आहे, त्याविषयी सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमाने माहिती देत आहे. बघा मित्रांनो, पोलीस भरती 2024 साठी हे पुस्तक तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. यामध्ये 95 प्रश्नपत्रिकेचा संच एकत्रित दिलेला आहे. हे पुस्तक तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी, राज्य राखीव पोलीस भरतीसाठी, रेल्वे पोलीस झालं, राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती म्हणजेच दारूबंदी पोलीस झालं, कारागृह पोलीस झालं, जेल पोलीस झालं, तर या सर्व भरत्यांसाठी हे पुस्तक तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. यामध्ये पोलीस वाहन चालकसाठी हे सुद्धा हे पुस्तक महत्त्वाचं असणार आहे. तर बघा, 2023 मध्ये झालेला सर्व प्रश्नपत्रिकेचा संच तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेला आहे. म्हणजे लेटेस्ट जे पण पेपर झाले त्या सर्व प्रश्नपत्रिकांचा संच एकत्रित या पुस्तकामध्ये दिलेला आहे मित्रांनो. यामध्ये एकूण 95 प्रश्नपत्रिकांचा संच दिलेला आहे तुम्हाला. आणि या पुस्तकाची वैशिष्ट्य म्हटलं तर सर्व स्टेप बाय स्टेप सेपरेट प्रश्नपत्रिकेचा संच दिलेला आहे. त्याची उत्तर वगैरे तुम्हाला सर्व काही दिलेली आहेत. ठीक आहे, अशा प्रकारचं हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं एक नवीन पुस्तक मार्केटमध्ये लॉन्च झालेलं आहे मित्रांनो. ऑनलाईन देखील तुम्ही घेऊ शकता, ऑफलाईन जरी म्हटलं तरी तुम्ही कोणत्याही पुस्तक स्टोअरला भेट देऊन हे पुस्तक आरामशीर बाय करू घेऊ शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारचं एक नवीन पुस्तक आलेलं आहे, त्याच्याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती देऊन घेतली. तर हे पुस्तक तुम्ही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी वापरू शकता, कारण आता लेटेस्ट जे पण पेपर झाले त्याचा समावेश यामध्ये केलेला आहे. एकूण 95 प्रश्नपत्रिकेचा संच तुम्हाला एकत्रित या पुस्तकामध्ये दिलेला आहे मित्रांनो. ठीक
ठीक आहे. तर अशा प्रकारची सविस्तर माहिती तुम्हाला पुस्तकाविषयी दिलेली आहे आणि त्यासोबत जाहिरातीविषयी सुद्धा सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर लवकरच आता ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध होईल आणि आजपासूनच ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होईल. ऑनलाईन अर्ज कसा भरायचा घर बसल्या मोबाईलवरती त्यावरती डिटेलमध्ये सेपरेट आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला जाईल. तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.